आणि संजय राऊत बोलतात, थेट जाऊयात. आंदोलन होणार, धारावी संदर्भातला मोर्चा निघणार. धारावी बचावचा हा मोर्चा बरं का, हा फक्त धारावीकरांसाठी नाही, हा संपूर्ण मुंबईकरांसाठी आहे. लक्षात घ्या. धारावीच्या माध्यमातून भाजपचे उद्योगपती जावई, बरं का, उद्योगपती जावई हे अख्खी मुंबई गिळायला निघालेले आहे. मुंबईची लूट तर सुरूच आहे. मुंबईचा व्यापार, महाराष्ट्राचा उद्योग हा गुजरातमध्ये जातोच आहे. पण आता मुंबईतल्या संपूर्ण कन्स्ट्रक्शन बांधकाम व्यवसायावर, TDRवर हा अप्रत्यक्षपणे भारतीय जनता पक्षाच्या जावयांचा ताबा मिळावा असावा, यासाठी हे सगळं धारावी पुनर्वसन. आम्ही जाऊ ना, याचा अर्थ तुम्हाला मुंबई गिळायची आहे. आम्ही मुंबईचे रक्षणकर्ते आहोत. हे गेले 50-55 वर्ष महाराष्ट्र आणि देश पाहतोय. भारतीय जनता पक्षाला त्यांचे जे उद्योगपती जावई आहेत, या देशाचे जावई आहेत उद्योगपती, ज्यांना मुंबई गिळायची आहे, आम्ही ती गिळू देणार नाही. लक्षात घ्या. धारावी वाचवा म्हणजे मुंबई वाचवा आहे. धारावी म्हणजे मुंबई आहे, लक्षात घ्या. धारावी वाचवा म्हणजे मुंबई वाचवायची आहे. त्याच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या मोर्चाकडे आणि या आंदोलनाकडे लागलेलं आहे. धारावीची जनता पूर्णपणे आमच्या बरोबर आहे. कोणाविषयी बोलतो आपण सकाळ सकाळ? शुभ बोल रे नाऱ्या. काल संसदेत जेव्हा कामकाज सुरू होतं सर, गदारोळ केला म्हणून इतक्या मोठ्या प्रमाणात खासदारांचं निलंबन झालेलं आहे. 13 खासदारांचं, ती काँग्रेसच्या आणि इतर पक्षाच्याही. काँग्रेस, द्रमुक, राज्यसभेत तृणमूल काँग्रेस अशा पक्षांचं निलंबन लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभा सभापतींनी केलं. का? तर पार्लमेंटच्या आणि एकंदरीत देशाच्या सुरक्षेविषयी त्यांनी प्रश्न निर्माण केले. पण ज्यांच्या शिफारशीवरून हे तरुण पार्लमेंटमध्ये घुसले आणि किंवा घुसू शकले, हा सगळ्यात मोठा सुरक्षेला झालेला भेद आहे. मी असं म्हणत नाही की त्या अनेक खासदार आम्ही येणाऱ्या लोकांना पास देत असतो, पण मुळात चूक तिकडे आहे. त्या भारतीय जनता पक्षाच्या खासदारावरती अद्याप कारवाई नाही. त्यांना साधं चौकशीची नोटीस आली नाही. आणि आमच्या खासदारांनी, विरोधकांनी प्रश्न विचारले म्हणून त्यांना निलंबित केलं जात आहे. इथेच आम्ही म्हणतोय, संसदीय लोकशाही धोक्यात आहे. संसदीय लोकशाहीला शृंग लावण्याचं काम सध्याचं सरकार करत आहे. त्यांना विरोधकांचा आवाज पूर्णपणे दडपायचा आहे. 13 खासदारांना तुम्ही निलंबित करता आणि ज्या खासदारामुळे हे सगळं महाभारत घडलं आहे त्याच्यावर साधी कारवाई नाही, साधी नोटीस नाही, चौकशी नाही. त्याला काय म्हणायचं तू? हा, आता 10 वाजता जी बैठक होणार आहे, काय आम्ही बघा, काल आम्ही ज्या प्रकारे संसदेमध्ये आवाज उठवला या विषयावरती, तीच भूमिका आमची कायम राहील. आम्ही आज एकत्र पुन्हा बसतो आहोत मल्लिकार्जुन खरगे यांच्या चेंबरमध्ये आणि साधारण सगळ्याच पक्षाचे प्रमुख नेते तिथून निर्णय घेतील की हे सगळं जे आहे सरकारला आपण संघर्ष करत राहिला पाहिजे सरकारशी. हा, द्या नाही. दुसऱ्या या राज्यात, देशात आहे काय? पोलीस, सुरक्षा व्यवस्था यांना कोण विचारते? खासदारांना कोण विचारते? मेंबर ऑफ पार्लमेंट्स, विधानसभेचे सदस्य, त्यांना काय राहिले आहे या सरकारमध्ये? मग आता तिथे सुरक्षा व्यवस्थेला ईडीच्या अधिकाऱ्यांना बसवा. ईडी, इन्कम टॅक्स हे जे आहेत सगळ्या सरकारचे हत्यारं, त्यांच्या हातात AK-47 द्या आणि तिकडे बसवा आता पार्लमेंटच्या बाहेर. तेच राहिलं आहे. 19ला जी इंडिया आघाडीची बैठक होणार आहे त्यामध्ये उद्धव ठाकरे स्वतः सहभागी होतील. होय, उद्धव ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख हे इथे येतील आणि इंडिया आघाडीच्या बैठकीत सहभागी होतील. गेल्या 2 दिवसापासून त्यांनी इंडिया आघाडीतल्या सगळ्या प्रमुख नेत्यांशी त्यांची दूरध्वनीवरती चर्चा सुरू आहे. काही भूमिका ठरत आहेत आणि अनेक प्रमुख नेते देशातले उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करत आहेत, त्यांचं मत समजून घेत आहेत. त्याच्यामुळे 19 तारखेची इंडिया आघाडीची बैठक
ही महत्त्वाची आणि निर्णायक ठरणारी आहे. पण लोकसभा निवडणूक काही महिन्यांवर सर येऊन ठेवली आहे. महायुतीची त्यांच्या पक्षाचं जागा वाटप झालंय फायनल अशी चर्चा आहे राजकीय वर्तुळामध्ये. त्यांच्या लोकांचं म्हणजे कोणाचं? भाजपचं. अजित पवार आणि भाजप. महाराष्ट्रात आमचंही झालं आहे. महाराष्ट्रामध्ये काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये एक उत्तम समन्वय आहे. प्रकाश आंबेडकर यांच्याशी जी चर्चा आहे ती अंतिम टप्प्यात आलेली आहे. वंचित बहुजन आघाडी जी आहे म्हणजे ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांची भूमिकासुद्धा या देशातून हुकुमशाही नष्ट करावी, खास करून ते वारंवार नरेंद्र मोदी प्रधानमंत्र्यांचा उल्लेख करून जे सांगतायत की त्यांच्यामुळे या देशात हुकुमशाहीचं राजवट आलेली आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानासंदर्भात जी भूमिका सरकार घेत आहे हे संविधान नष्ट करण्याची, त्यामुळे प्रकाश आंबेडकर साहेब हे सुद्धा 100% आमच्याबरोबर असतील आणि आम्ही सगळे मिळून महाराष्ट्रामध्ये 48 पैकी 40+ जागा जिंकू याच्याविषयी आमच्या मनामध्ये अजिबात शंका नाही. किंबहुना प्रकाश आंबेडकरांचा आमच्याबरोबरचा सहभाग हा देश पातळीवर इंडिया आघाडीला ताकद देणारा ठरेल. 10 महिन्यात 2,500 शेतकऱ्यांनी आत्महत्या होय. केली सरकारच्या काळामध्ये. म्हणूनच काल जे विद्रोही तरुण संसदेमध्ये घुसले त्यांचा संताप हा त्यासाठी सुद्धा होता आणि त्या विद्रोहासंदर्भात भूमिका घेणाऱ्या खासदारांना निलंबित केलं गेलं. थँक्यू. अमित शहाची भेट